आता फ्लड लेवल लेवलची फ्लड लेवल वाढली. ठेव का ना साहेब, मला काय म्हणायचं माहिती आहे का, फ्लड लेवल वाढली बरोबर, म्हणून तुम्ही म्हणता ते हे झालं. पंपांची काय परिस्थिती आता? पंप आपण दोन आपण केले ते. तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे मला अपडेट घ्यायची कशी सवय येते. आलं लक्षात? अजूनही पंप रेडी नाही आहेत तुमचे. एक पंप कसा बसा रेडी होईल तोही आहे ना कंटिन्यू होऊ शकणार नाही, तुम्हालाही माहिती आहे आणि मलाही माहिती आहे. आता जर आपण टप्पा एकला जर बघितलं ना, टप्पा एकला आता सर अधिकारी कोण कोण आले आपले? जयस्वाल नाही आपलं आणि भेलके साईटवर असते. कुठं बोलवा ना त्यांना, मला त्यांच्याला भेटायचं. ते चालू करण्याच्या दृष्टीने मला मी सांगितलं होतं आपल्याला भेटायचं, मला चालू करण्याच्या दृष्टीने आपल्याला मला मला त्यांना भेटायचंय सर. आपण त्यांना बोलून घेऊ. मी इथं आहे उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत. मला इथनंच एअरपोर्टला जाईल मी दिल्लीला. आपण मला आत्ता बोलवा, मी तो येत नाही तोपर्यंत मीटिंग नाही सुरू होणार आहे. विषय एक महत्वाचा आहे. 4.5 कोटी रुपये आपण खर्च केले बरोबर मागच्या टेंडरमधले मंजूर इलेक्ट्रिसिटी लाईट पंपसाठी. मी कधी कुठल्याही कामामध्ये हस्तक्षेप केला नाही. पालकमंत्री अजितदादा पवार साहेबांना विनंती केली, सोमेश्वर कारखान्याच्या चेअरमनला विनंती केली, खासदार सुप्रियाताईंना विनंती केली. सोमेश्वर कारखान्याची टेक्निकल टीम आली, त्यांनी पंपासाठी तुम्हाला सहकार्य केलं. आपल्या पंपांची काय दुरुस्ती झाली हे मी सांगायला नको. थर्ड पार्टी टेक्निकल ऑडिट तुम्हीच करून घ्यावं. आता पंपांची अवस्था काय ते पण बघावं. तिथे आपलं स्थानिक मुलांचं टेंडर चालू होतं बरोबर आहे. 1000 वेळा माझ्यावरती 1000 ब्लेम आले. मी जाहीरपणे सांगतो 1000 ब्लेम आले, परंतु भाऊ मलाही माहिती आहे की त्या ठिकाणी 2019 पासून 2024 पर्यंत किती प्रोडक्टिव्हली आहे ना पुरंदर उपसाची योजना चालली बरोबर आहे. 1 महिन्यापूर्वी गुजरातच्या एजन्सीला तुम्ही काम दिलं, काम मिळालं गुजरातच्या एजन्सीला. तुम्ही दिलं म्हणजे टेक्निकल बीडमध्ये किंवा फायनान्शियल बीडमध्ये त्यांना काम मिळालं बरोबर आहे. मान्य. 1 मिनिट, त्यांनी काम सुरू केलं. आज चालू असलेलं काम बंद झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? आज किती सेन्सिटिव्ह आहे हे तुम्हाला माहिती आहे. मी जून पासून फॉलोअप करतोय की पाणी माझ्याकडे आलं पाहिजे. नशिबाने आमच्या सगळ्यांच्या पुरंदर तालुक्याच्या पश्चिम भागामध्ये पाऊस झालाय. करेला पाणी आलंय, सासवड नादऱ्यापर्यंत पाणी पोहोचलंय. आजही पारगाव पासून पुढच्या सगळ्या गावांची मागणी तुमच्याकडे आहे, माझ्याकडे आहे. कोळविऱ्याच्या गावची मागणी, नदीच्या पलीकडच्या सुद्धा जवळ अर्जुनपर्यंत सगळ्या गावांची आजही मागणी पुरंदर उपसाच्या संदर्भात आहे. जानाई शिरसाईच्या संदर्भात आहे. जानाई शिरसाईने पाणी सोडलं. ही टेंडर प्रोसेस झाल्यानंतर सुद्धा अजूनही काहीही त्याच्यावरती प्रोसेस झाली नाही, काही इम्प्लिमेंट झालं नाही. एक तर पहिलं ना, माझं हरकत नाही तुम्ही गुजरातचा आणा नाही तर नेपाळचा आणा किंवा एखादा फॉरेनर आणला ना तरी चालेल. माझ्या शेतकऱ्याला पाणी मिळालं पाहिजे हे माझी भावना होती बरोबर. हे झाल्यानंतर दुसरी गोष्ट काय, हा मला आहे ना भेलके मला माझ्यासमोर पाहिजेत तर मी आहे ना त्या सगळ्या गोष्टींना समोरासमोर बोलेन आपल्याशी, कारण आपण सिनियर आहात. हा सगळा प्रकार तुम्ही आता किती वर्ष आहात इथे? 1 वर्ष झालं तुम्हाला होईल म्हणजे आता. पण तुम्हालाही माहिती आहे की मी कधी आहे ना ह्या योजनेवरती पाणी हवंय किंवा पाणी कुठे सोडायचं किंवा काय ह्याच्या व्यतिरिक्त कधी एक शब्दही बोललेलं नाही. हे असताना सुद्धा आज ही वेळ का आली, तर त्याच्यासाठी आपण सगळ्या आपल्या सिस्टीमला बोलवून, मला वाटतं बाकीचे अधिकारी आलेले फक्त आपलं भेलके यायचे राहिले तर भेलकेंना तेवढं बोलवावं म्हणजे आपल्याला पुढची मीटिंग सुरू करता येईल. आज सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे माझ्या गावातल्या म्हणजे पारगाव ह्या म्हणजे सिंगापूरच्या पुढच्या सगळ्याच गावांना, पारगावच्या पुढच्या सगळ्या गावांना आणि ह्याला पाण्याचं शेड्यूल कसं आहे, दोन्ही पंप उद्यापासून कशा प्रकारे सोडले जाणार आहेत, कुठं कुठं सोडले जाणार आहेत, पाणी चांगलं आहे. त्याच्यासाठी जर पत्र हवं असेल तुम्हाला तर आम्ही पत्रही कलेक्टरांच्याकडून किंवा पालकमंत्र्यांच्याकडून देऊ की माझ्या करेच्या
करेला पण सोडा, नाहीतर नादऱ्याच्या खाली नदीला तरी सोडा पाणी, परंतु कुठल्याही परिस्थितीत मला पाणी पाहिजे. पुरंदर उपसाची योजना त्वरित सुरू झाली पाहिजे उद्या सकाळपासून. चालणारी योजना का बंद झाली हे तर मला माहित नाहीये. आज 4.5 कोटी रुपये आपण खर्च केले, त्याच्यातलं माझा स्वतःचा क्लेम असा आहे, मी कधीच केला नव्हता, परंतु 90% काम हे सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या टेक्निकल टीमनी फ्री ऑफ कॉस्ट येऊन इथं केलं. तरी सुद्धा आज पंप का बंद आहेत? जे पंप आपल्या डिपार्टमेंटली दुरुस्त करायला पाठवले त्यांची अवस्था काय आहे? सोमेश्वर कारखान्याच्या टेक्निकल टीमनी केलेल्या पंपांची अवस्था काय आहे आणि त्याच्यामध्ये नक्की परिस्थिती काय आहे ना, ह्याचा सगळ्याचा खुलासा आहे ना मला हवा. तुम्ही लोकांच्या बरोबर का खेळताय हे सांगायला सर आहे ना, उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत मला काही अडचण नाही, पण तोपर्यंत ही मीटिंग संपणार नाही. सोमेश्वर कारखान्याकडनं आपण वॉल्स त्यांनी जी सिमो मोटर्सची जी वॉल्स होती, सिमो मोटर्सची जी कुलिंग, सर पहिलं तर भेलकेंना कुणाला तरी निरोप द्या ना, मग आपण सुरू करू ना. सोमेश्वर कारखान्याची जी टीम होती ना, त्यांनी काय केलं होतं आपल्याला, जे सिमो मोटर्सची कुलिंग वॉल्स होते त्यांनी ॲक्च्युएटर्स ती सर्व्हिसिंग केली त्यांनी. नाही भेलकेंना कुणी निरोप दिला? मला नंबर सांगा, मी बोलवतो त्यांना. तुम्हाला नाही बोलवायचं साहेब, कुठे सांगा ना, आम्ही येऊ. गप रे बाबा. स्कीम चालू करायची ना, त्याची शेतकऱ्याला पाणी देतात, आम्हाला सांगतात तुम्हाला 1300 पाणी सोडले, तुम्हाला 1800 पाणी सोडले, आणि रात्रीचं पाणी ऍक्च्युली 1000 ते 1200 चालू असतं, आणि तेवढी रक्कम आमच्यावरती हे टाकत होते, तुम्हाला 8 दिवस सोडले, 15 दिवस सोडले सांगितलं जातं. रात्रीचं पाणी दिलं जातं. हे कितीतरी वेळ हा मुद्दा उचलून झालाय सरांनी सुद्धा, स्वतः आमदार साहेबांनी पैसे घेऊ नका तुम्ही शेतकऱ्यांकडून कॅश स्वरूपात, चेक स्वरूपात घ्या, डीडी स्वरूपात घ्या. कितीतरी वेळा सरांनी सांगितलं तुम्हाला, मग तुम्ही या गोष्टीची अंमलबजावणी का करत नाही? तुम्हाला असं वाटत नाही कुठं आपण पण चुकतो? आणि जर ह्या चुका तुम्ही करत असाल तर सरळ सरळ दिसतं तुम्ही सगळे भ्रष्ट येतात अधिकारी. आणि तुमच्याकडे बोट नसेल नाही, तुम्हाला असं वाटत असेल सर्व अधिकाऱ्यांच्या, खरंच तुम्ही प्रामाणिक काम करा. आम्ही सगळं आमदार साहेब मिळून तुमचा सत्कार करू. कुठे शेतकऱ्याच्या होतं फसवणूक करू नका. शेतकरी त्याच्या कष्टाचा कामाचा रक्ताचा पैसा असतो तो. तोच विषय सगळ्यात महत्वाचा आहे जो त्यांच्याकडे आहे. काय नाव त्यांचं? भेलके. आणि आपण ही जी प्रोसेस केली ती टेंडरिंग ऑनलाईन झाली, आपण त्याचा विषयच नाही. 1 मिनिट, वी हॅड एक्सेप्टेड म्हणजे त्याचा काहीच विषय नाहीये सर. विषय काय आहे की योजना सुरू झाली नाही. टेंडर तर आहे ना, 1 मिनिट ऐका ना, टेंडर आपलं फेब्रुवारीमध्ये संपलंय बरोबर, मार्चमध्ये. त्यानंतर सुद्धा योजना चालू ठेवली होती ना, मी सातत्याने फॉलोअप करत होतो. मला वाटतं पालकमंत्र्यांनी सांगितलं होतं, खासदार मोद यांनी पण सांगितलं होतं. ऐका ना, मला काय म्हणायचंय, आय एम ॲग्री टू दॅट, त्याचा काहीच विषय नाही. एक ऑगस्टला वर्क ऑर्डर दिली, 1 ऑगस्टला वर्क ऑर्डर केले, जनरेट केली, टेंडरिंग प्रोसेस होऊन मी काय म्हणतो सर, तुम्ही गुजरातला द्या नाही तर नेपाळला द्या, मला काहीच घेणं देणं नाही त्याची. मला पाणी द्या, मला राजकारण नाही करायचं त्याच्यावर. तुम्ही मागे सगळ्या गोष्टींमध्ये असते, मला पाणी द्या. तुम्ही कुणालाही द्या टेंडर. तुम्ही सांगलीला मोटर दुरुस्त करायला पाठवा किंवा तुमच्या अधिकाऱ्यांच्या पैकी कुठल्या पाहुण्याकडे मोटर हे करायला सांगा. माझ्या माहिती आहे, 1 मिनिट ऐका साहेब, मी ब्लेम करत नाहीये, मला इथपर्यंत पण माहिती आहे की कुणाच्या कुठल्या पाहुण्याकडे कुठली मोटर दुरुस्त करायची. काय डोंट टेल मी टू डिस्क्लोज ऑल द रिलेशन. मला ह्या गोंधळात पडायचं नाही जोपर्यंत ना भेलके येत नाही ना. सर, मी 4 मुद्दे सांगितलेत आपल्याला, आपल्याकडे ते रेडी असतील, आपण एक एक डिस्कस करत जाऊ. सगळ्यात महत्त्वाचं किती वेळ लागेल त्यांना यायला ते कारण विरणक आलेले तिथं. भेलके आणि विरणक असल्याशिवाय तो मुद्दा सुरू होणार नाही ना.
24 तास बसायची पण कॅपॅसिटीवर काय तर सगळ्यांना माहिती आहे माझ्या माझे कार्यकर्ते आणि पत्रकारांना बरोबर आमसभेची 7.5 तासाची कॅपॅसिटी घ्यायची आम्ही पण उठत नाही 7.5 तास बसलेली ती आम्ही बघितलं 4 दिवस महावितरणला बसलेली त्याच्यावरती आम्हाला उपोषण असं त्याच्यावर सर काय माहितीये का त्याच्याशिवाय सुरू होऊ शकत नाही. देर माइट बी सिरियस इश्यू ना तुम्ही काय ते आल्याशिवाय उद्घोषित करू शकत नाही ना. तर माझं काय म्हणणं नाही त्याशिवाय मीटिंग नाही ना पूर्ण. आणि मी स्पेसिफिक म्हटलं होतं आपल्याला बरोबर होतं नाही म्हणजे मी बाकी कुणाचंही पुरंदर उपसातलं नाव घेतलं नाही. मी फक्त त्या 2 अधिकारी म्हणजे विरनक साहेबांना आणि भेलके साहेबांना बोलवा एवढंच सांगितलं होतं. जर भेलके साहेब उपस्थित नाहीयेत तर जो काही प्रोटोकॉल सांगतो बरोबर की नाही त्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यावरती कारवाई करा आणि मग आपण मिटिंगला सुरुवात करू लगेच. किंवा आपण मला सिनियरचा नंबर दे मी आपल्या सिनियरशी बोलतो का मी मग विधिमंडळामध्ये सचिवांशी बोलू की काय कारवाई करायची असते आमदारां म्हणजे ऍज अ लोकप्रतिनिधी म्हणून प्रोटोकॉल तोडल्यानंतर. माझं एवढंच म्हणणं आहे म्हणजे काय होईल तुमचाही वेळ वाचेल सगळ्यांचाच आपला वेळ वाचेल ना सध्या. काय सर माहितीये का माझा तालुका आहे ना हा कुठेतरी आहे ना दुष्काळी ठेवला गेलाय. कुठेतरी आम्ही सुधारायचा प्रयत्न करतोय परत आम्हाला जर लोटायचा प्रयत्न होतोय आणि हेच आम्हाला बंद करायचंय ना. तुम्हाला काय करायचं ते करा आमचा तमाशा करू नका एवढंच मला म्हणायचं. आणि त्याच्यासाठीच आज मी मीटिंग आणि मी म्हणून बोललो मी कुणालाही बोलवलं नव्हतं. पत्रकारांना मला अपेक्षा होती की एक अर्ध्या तासात मीटिंग संपेल मी म्हणजे खरंच अपेक्षित नव्हतं हे मला. बंद पडले की आम्हाला एक टेन्शन येतं आणि विषय आपले पॅनल जे मॉइश्चर कंटेंट बघत नाही कुठेतरी ड्रीम होता तो प्रॉब्लेम आम्हाला खूप फेस होता. टेक्निकल याच्यात आपण कोणीही एक्सपर्ट जरी डिप्यूट केलं एक आपण थर्ड पार्टीबरोबर इन्स्पेक्शन केलं सर मी काय म्हणतो विल डिस्कस ना. सगळे इश्यू आहेत माझ्याकडे. जानेवारी 9ला आपणच डिस्कस केलं होतं म्हणजे आपले अधिकारी होते मी होतो आपणच डिस्कस करून 9 जानेवारीला स्कीम बंद केली तात्पुरत्या दुरुस्तीसाठी. ती अचानक नादुरुस्त होऊ नये म्हणून परत फेब्रुवारीमध्ये सुरू केली. मीच आदरणीय पालकमंत्री अजितदादांना खासदार सुप्रियाताईंना आणि सोमेश्वर कारखान्याचे चेअरमन पुरुषोत्तम दादांना सांगून तिथल्या टेक्निकलला साखर कारखान्याचं हंगाम चालू असताना त्यांचे सगळे मेकॅनिकल लोक आलते बरोबर की नाही. आउट ऑफ द वे जाऊन फुकटमध्ये 1 रुपया सरकारचं न घेता ते आले त्यांनी काम केलं तुमच्या टीमनी काम केलं आणि स्कीम परत फेब्रुवारीपासून मे पर्यंत चालली. जूनमध्ये असं काय घडलं की 9 जून पासून अजूनपर्यंत म्हणजे आज आहे 9 ऑगस्ट सॉरी 5 ऑगस्ट पर्यंत पाणी मला मिळालं नाही. आजही मी एव्हरी डे मला रोज कळतंय 10 दिवसांनी होईल रोज कळतंय 5 दिवसांनी होईल रोज कळतंय उद्या होईल होणारच नाही. म्हणून मी काय म्हणतो माहितीये की मला त्याच्यासाठी मी दुपारी आपल्याला फोन करून सांगितलं की स्पेसिफिक मीटिंग आपण बोलवा. आपल्या ऑफिसला मी यायला तयार आहे किंवा मग आपण मला म्हटलं की नाही मी इथे येतोय ते तुमचं मोठेपण आहे. तुम्ही म्हटलं मी पुरंदर तर मी म्हटलं ठीक आहे आपण पुरंदर उपसाच्या ऑफिसला सासवडला भेटू बरोबर आहे. त्यावेळेस मी स्पेसिफिकली सांगितलं की विरनक साहेब भेलके साहेब त्यांना स्पेसिफिकली बोलवा बरोबर की नाही. कारण सगळे विषय सगळे संदर्भीय विषय सगळे मिळून एकत्रितपणे आहेत. तर हे असताना आपण त्यांना बोलवलं तर मग मीटिंग पुढे चालू होईल ना. कारण विषय जे आहेत ना ते सगळे त्याला धरून आहेत म्हणजे दुरुस्तीपासून आत्ताचं असणारं स्टेटस
मोटारी कधी चालू होणार, पाण्याची काय सिच्युएशन आहे, ह्या सगळ्याच गोष्टी आहेत ना त्याच्यामध्ये. मग आपण अर्धवट मीटिंग चालू नाही ना करू शकत. मला वाटतं पूर्ण जोपर्यंत काय म्हणतो कोरम म्हणतो तसं आपला अधिकाऱ्यांचाच कोरम नाहीये ना सर. म्हणजे जे हजर पाहिजे तिथं ते हजर नसले तर कसं मीटिंग करणार ना. क्या प्रश्न टाळतात ते उत्तर द्यायला. आणि असे कोण अधिकारी आहेत की जे आता आपण इथं बसलेलो अर्धा तास झाला अजून त्यांचा फोनच लागेना आणि तुम्ही तर म्हणताय ते फील्डवरती आहेत म्हणून. असलं कुठलं फील्ड आहे? आता मला माहिती आहे पुरंदर तालुक्यात पिंगोरीला येत नाही, आता देवडीला येतं, हे आमच्याकडे पिंगोरीला पण पानवडीला येत नव्हतं, तिथंही पिंगोरीला पण पोहोचले. सुप्रियाताईंनी टॉवर लावलाय, सोमवाडीला सोमवाडीला टॉवर टॉवर झालाय. म्हणजे आता नाही फोन एवढा वेळ एंगेज कसं काय असू शकतो? आम्हाला पाणी अतिशय परिस्थिती टँकर चालू जनावरांना पाण्याची परिस्थिती वाईट ही उत्तर आहे ना गेल्या 4-5 महिन्यापासून तुम्ही हेच उत्तर दिले. काय लोकांना बोलून दाबा कुणाचं चालू करू नका बोलून असं तुम्ही सांगा. नाही तो चालू करू नका परत धरूचा बंद व्हायचा असं सांगा. काय 2 महिने 7:25 ला मी माझ्या फोनवर नाही ना भाऊ, 7:25 ला मी फोन केलाय, आता 7:55 झाले, म्हणजे अर्धा तास बरोबर झालाय, अजूनही त्या माणसाचा फोन एंगेज लागतोय कंटिन्यू. त्याचा अर्थ काय आहे? तुम्ही कारवाई करा मग आपण पुढे ह्याला स्वरूप काय अडचण नाही ना. फील्डवरती असेल तर चांगलंच आहे. एवढं चांगलं जर अधिकारी काम करत असतील ना आम्ही त्यांचं कौतुक आमदारांचं तुम्हाला चांगलं होतं मी तुम्ही कसं काय माझं काय एक मिनिट विरनक साहेब, मी कुठं म्हटलं साईटवर नाहीये, फोन लावा. ऐका ना एक मिनिट, माझं काय म्हणणं आहे माहितीये का, प्रश्नोत्तर नको, आपण आर्ग्यू करायचं नाही. आम्हाला सगळ्यांना माहिती भेलके साहेब साईटवरती आहेत, त्यांच्या साईटचं काम संपलं की आपण सुरू करू मीटिंग. तोपर्यंत आपण साईडवर जाऊ त्यांच्याकडे, त्यांना आपण सगळे तुम्ही पण आमच्या सोबत चला पुढे साईडवर, आपण तिथं त्यांची गाडी घेऊन तिथं मीटिंग करू आपण. ऐका ना काय झालंय माहितीये का, मी आहे ना ही मीटिंग लावली होती, मला मीटिंग मोडायची नाही आता, मला मीटिंग कंप्लीट करायची. त्यामुळे मला माझ्या नाही तसं कारवाई करावं त्या अधिकाऱ्यांवरती. एवढा कॅरिस्टर मोठा झालाय तर त्याला काढा ऑर्डर करा मीटिंग. नाही आता दबावाच आहे माझ्या अंदाज यांनी पाणी परत चालूच करायचं नाही. 2 महिने इलेक्शन होतो असं माझ्या अंदाज आहे. लोकांना मग तुम्ही पाणी का चालू करीत 2 महिने मजा नाही पाणी आता चालू करा करून धरूपसा, नाही तर ती 15 हेली परवडली. काय होतंय पण धरूपसा पूर्व पाठत असंच आहे, फार शेतकऱ्याच्या पिकाचं वाटोळ होतंय आणि मग तुम्ही पाणी सोडता मागून. तुम्हाला आमदार साहेब सांगते चालू करा, मग कधी करायची तुम्ही म्हणता चालूच करायची, मग कधी करायची? जरा शेतकऱ्याच्या व्यथाचा आणा फील्डवरती, खरंच या. नाही याला दबाव आहे, वर कुठेतरी सांगत असं नका चालू करू 2 महिने, महिनाभर 3 महिने असं लोकांना पिळी करायचं. आणि त्यामुळे अधिकारी त्या अधिकारी आहेत ना फील्डवरचं काम त्यांना आज सांगा ना कॅन्सल करायला. आवडतं तालुक्याचे आमदार येऊन बसले का तुम्ही टाकू, तुम्ही कुशाल म्हणताय ते फील्डवरचे, तुम्हाला हे उत्तर देणं अपेक्षित आहे का आमदारांना ह्या जनतेला? तुम्ही तुमच्या जोडण्याने सांगता ते फील्डवरती, तुम्हाला सांगितलं होतं आमदारांनी आज मीटिंग आहे, तुम्ही पाठवलं कसं काय त्यांना? एक मिनिट, फील्डवरती कुठं एक्झॅक्ट लोकेशन? मी उरळी कांचनला माणूस पाठवतो तिथला. कोण आहे उरळी कांचनला? आता पाठवा ना लगेच तिथं, जिथं कुठं असतील तिथं. टप्पा 2 ला, टप्पा 2 उरळी कांचन. दोन नंबरला उरळी कांचनच्या तिथं ते आहे. तिथं आता मी माझ्या कार्यकर्त्यांनी किंवा तिथले शेतकरी आहेत काही
ह्याचे पिसरवायचे, त्यांनी माणूस पाठवलं तर ते काय म्हणले तिथं नाही. तर तुम्ही काय म्हणताय उरळीमध्ये गेले, तर मग चला उरळीमध्ये कुठं गेलेत ते सांगा, उरळीत माणूस पाठवतो. तिथनं त्या मोटरसायकलवाल्याला सांगा उरळी. जयस्वाल साहेब काय माहितीये का, आता हे ऑनलाईन आहे ना, ही मस्ती मला वाटतं माझ्यासाठी पण महागाते आणि तुमच्यासाठी पण महागाते, सगळ्यांच्यासाठी. म्हणजे आपला तुम्ही एका आमदाराचाही तमाशा करताय आणि तुमच्या डिपार्टमेंटचाही तमाशा करताय. आलं लक्षात, एका लोकप्रतिनिधीचा तमाशा डिपार्टमेंट कसा करू शकते आणि डिपार्टमेंट स्वतःचा तमाशा कसा करून घेते, त्याचं जिवंत उदाहरण आहे असं मला वाटतंय. आलं लक्षामध्ये की कशा प्रकारे ना अकार्यक्षमता एखाद्या व्यक्तीची दाखवायची. आणि मला वाटतंय हे ना म्हणजे ऍडमिनिस्ट्रेशनचं काम काय आहे हे जर ऍडमिनिस्ट्रेशन करणार नसली मग ह्याच्या मागे काय आहे नक्की ते कळावं ना. लोकांना पाण्यापासून दूर ठेवायचं कारण काय आहे, तुम्हाला काही क्रिएटेड दुष्काळ करायचं तर लोकांना वंचित ठेवायचंय लागवडीपासून. आता ते कोलते वकिलांनी सांगितलं इथं आता की बाबा लागवड करायची, आम्हाला लागणीचे दिवस आले, जर पाणी नाहीये तर का नाहीये पाणी, त्याचं उत्तर द्यायला तुमच्या अधिकारी जर नाहीये तर सांगा ना काय करणार आम्ही. शेतकरी आरोप करायला लागलेत आता तुमच्यावरती डायरेक्ट, तुम्ही ठरवून काही दबाव आहे का तुम्हाला ते तरी सांगा आम्हाला. होय साहेब, तुम्ही अडचणी समजून घ्या थोड्या. यांना काय फक्त पगारापुरते काय अधिकार हे तरी सांगा ना सर. शेतकरी आता आमच्या देखत म्हणताय की तुमच्यावर दबाव आहे, काही जाणीवपूर्वक केलं जाते काही दबाव आहे का तुमच्यावरती? ऐका ना, तुम्ही त्या अधिकाऱ्यावर काय ऍक्शन घेणार त्या अधिकारी आम्हाला सांगा. पहिले त्या अधिकाऱ्यावर काय ऍक्शन घेणार तुम्ही सांगा. येऊ बस नाही आमदाराच्या मिटिंगला याच्यावरती पहिली काय ऍक्शन घ्या, आपण पुढे जाऊ. याच्यावरती काय कारवाई पहिली करा आणि मग आपण मिटिंगला पुढे जाऊ सर. आणि गेले काय करताय ते दाखवा. प्रत्येक तुम्ही यावेळेस मोटर खोलल्याची जे रिपेअरिंग केली तो पार्ट आलेला नाही काय नाही ते तुम्ही स्वतः पत्रकार परिषद घेऊन किंवा प्रेस घेऊन का सांगत नाही तुम्ही प्रत्येक वेळेस चुकीची ओढीची उत्तरे देत असाय. तुमच्याकडून पहिली अधिकाऱ्यांनी नोटीस काढायचे, आमदाराच्या बैठकीला उपस्थित झाले नाही, तुमच्या जमत बघा नाही करू नका जमत नाही काढायला चुकीच्या कामाला तुम्ही पाठीशी जात नका अजिबात. काढून पत्र काढून द्या. काय पत्र काढलं अशी जर परिस्थिती आहे तुमच्या अधिकारी लोकांची उपस्थित करणार राहिले नियमानुसार कारवाई करायची. एक मिनिट, कारण दाखवून काय उपस्थित इम्प्लिमेंट केल्यानंतर नियम काय ते तरी सांगा, म्हणजे मला तरी कळायला की उपस्थित अधिकारी राहत नाही प्रोटोकॉल प्रमाणे, तर नियम काय ते तरी सांगा ना मला. नियम कळू देत, चला जाऊ द्या ते सगळं काय सांगा. नियम काय तुम्ही पत्र काढाल काय मला माहित नाही, नियम काय ते तरी सांगा. तुमचे नियम सांगा ना काय आहेत. आता तुम्हीच काढला ना नियमाचा विषय, तुम्ही नियम सांगा काय ते. काय साहेब, तालुक्याचे लोकप्रतिनिधी आजवर पूर्वकल्पना देऊन मिटिंगचे आयोजन करतात, त्यामुळे साधा प्रोटोकॉलचा विषय की मी वरिष्ठ येत असतात आणि जो विषय त्यांचा आहे ना त्याच्यासाठी त्यांना बोलवलंय, ते उपस्थित असल्याशिवाय तो विषयच मांडता येईल. एवढं त्यांचे संबंधित ते आलेच पाहिजेत ना. स्पेसिफिक 2 अधिकारी यावेत अशी त्यांनी सांगितलं होतं, तेच नाही येत म्हटलं होती. मिटिंग कशी ऑर्गनाईज करायची ते तरी सांगा. सामान्य लोकांनी फोन केला तुम्हाला, फोन पुढे करा, तुम्ही उपलब्ध आहेत, तुम्ही येऊ शकता, ते का नाही आले? तुम्ही ऐकतच नाही, जात देत नाही, तुमची किती बाबू म्हणायचं. सामान्य लोकांनी कुणाला विषय संपूर्ण गेला असते. एखादी मिटिंग का घेतली नाही तुम्ही सांगितलं नाही की आम्ही 15 दिवसात येणार मोटर तयार करू. संजय जगताप बोलतोय. नमस्कार सर. सर एक थोडासा इश्यू होता माझ्या मतदाराचा, आपल्याला तर माहिती आहे पुरंदर उपसाच्या संदर्भात एक मीटिंग कॉल केली आम्हाला. खरं मीटिंग सुरू करायची आहे, आपले एक म्हणजे शाखा अभियंता उपस्थित नाहीत, बराच वेळ झाला. आता आम्ही आता काय करायचं, मीटिंग सुरू तर करायची आम्हाला ती, तर काय करावं म्हणजे त्यांना ऑलरेडी इंटिमेट केलेलं होतं. जयस्वाल साहेबांना मी सांगितलं होतं, जो त्यांच्याशी संबंधित विषय होता.
नाही, इश्यू त्याचा नाही सर. काय होतं माहिती आहे का, ते अधिकाऱ्यांशी संबंधित इश्यू. बाकी इश्यू काय काय ना, विषय जे आहेत मिटिंगचे ते मी सगळे सांगितले जयस्वाल साहेबांना. ही इज नॉट ॲबसेंट, ही इज नॉट प्रेझेंट. मला सांगितलं जातं. आता आम्ही 6 वाजल्यापासून जयस्वाल साहेब पण आले, आपले विनक साहेब पण आहेत, तरी मला वाटतं आपले सगळे अधिकारी येऊन थांबलेत, मी थांबलोय. आम्हाला वाटलं होतं म्हणजे आता 8:15 झाले, 8:30 झाले म्हणून आपल्याला फोन लावला, कारण ते समजलं फील्डवरती आहेत, त्यांचा फोन आहे ना कंटिन्युअसली एंगेज आहे. माझ्या मोबाईलवरती सुद्धा 1 तासापूर्वी केलं आहे, अजूनही एंगेज लागतोय. मी शेवटी आता आपलं जी नाही काय होतं सर माहिती आहे का, त्यांच्याशी संबंधित एक विषय आहे, जो विषय घेतल्याशिवाय मीटिंग नाही सुरू करता येणार आम्हाला. तर माझी एकच विनंती आहे सर की आयदर ही शुड बी म्हणजे ते एकतर उपस्थित तरी राहावेत, हां, किंवा मग आपण बघावं. म्हणजे आता मी जास्त काही बोलणं त्याच्यामध्ये योग्य नाही, किंवा मी काही अधिकारी नाही आहे. तुम्हाला माहिती काय म्हणजे नाही आहे. जयस्वाल साहेब आम्ही बरोबरच आहोत. जयस्वाल साहेबांचे फोन रिसीव्ह करत नाहीत, विरनक साहेब आहेत त्यांचाही फोन रिसीव्ह करत नाही आहेत, असं आहे. नाही सर, शोकावत आपण द्या किंवा काही करा. आता काय झालाय प्रॉब्लेम माहिती आहे का, मी 6 वाजल्यापासून थांबलोय, 8:30 वाजलेत, म्हणजे आपले अधिकारी पण सगळे आले तिथे. मी जयस्वाल साहेबांना म्हणलं होतं मी तुमच्या ऑफिसला, तर ते म्हटलं नाही मी येतो सासवडला. त्यांचा मोठेपण आहे पुरंदर उंचाच्या ऑफिसला. पण आता काय झालंय की सगळे येऊन बसलेत, ते हे प्रेझेंट नाही आहेत, त्यामुळे आम्हाला मीटिंग सुरू करता येत नाहीये. जी सर. कुठंच नाही, तुमचं कोणीही नाही. तुमचे अधिकारी तिथं नाही आहेत आता. हो, ते आता लाईव्ह व्हिडिओ आहे तो, तिथं नाही आहेत तुमचे जे अधिकारी तुम्ही शोधताय ना ते बघा. ते आता लाईव्ह मध्ये जर तिथं नाही आहेत मग कुठं आहेत ते? ओळख आहे का जरा आज केस चालू झाली का आपली? तो बेलके फोन उचलत नाहीये. तुम्हाला टप्पा 2ला थांबायला सांगितलं होतं, तुम्ही आज तिकडे बाहेर कशाला गेले? तुम्हाला काय सिरियसनेस आहे काय काम? जयस्वाल साहेब मी आमदार साहेब इथं थांबलोय सासवडला. तर बेलकेला फोन करायला सांगा कुठे येतो. बाहेर 1 तास झाला फोन उचलत नाही, आणि तुम्ही कुठं बाहेर गेले? सगळ्या स्कीमच्या ना, सगळ्या योजनेवरती ना, सगळ्या आलाय ना, अहो पण माणसं पाठवायला लाईव्ह करायला सांगा सगळी. मला विचारल्याशिवाय काही मला सगळीकडे लोक आहेत ना काम करायला बघायचे. जाते त्या डब्बा 2ला मागून घ्या तुमच्या बेलके कुठे ते बेलकेचा तुमचा झाला फोन, मग ते कुठे जाते? गाडी कुठे त्यांची? फील्डवरच नसतात. पटकन जाऊ. घेतले नाही. येस, ओके. संकेत तिथे सर्व ह्याच्यावरती हा दाखवते पंपावर. बाहेरचं पण दाखव पुढं. बाहेरचं आहे तिथे हाय का दाखव ना, दरवाजा वगैरे बाहेर गेट मधून आतमध्ये कुठे सर्वकडे दाखव. ऑफिस मध्ये परत खाली कुठं लपून बसलेत का ते बी बघ. आणि ते सांगतात आहेत तिथेच येतात, मग कुठं तरी लपून बसलेत का ते पण बघ. नाही दिसत ना? ओके. सर्व आम्ही तुम्हाला हे करायला लावले. आणि आजूबाजूला
तिथून एक व्हिडिओ फक्त या ठिकाणी फक्त फोटो बोलतोय म्हणून उत्तर देतोय तुम्ही सांगा की आता तुमच्या मांडण्यानुसार सगळे आम्ही फोन करून पाहिजे, तुम्हाला व्हिडिओ दाखवले, तुमच्या अधिकारी आहेत तुम्ही पाहिजे, तर काय करायचं त्याच्या त्याच्या अर्ज देतो तुम्ही अर्ज करा. तुम्ही लोक की आम्हाला रागायचं बरं का? नाही खोत तुम्ही राग जर आला तर मग सर नाही खोत म्हणून होते शाखावर चहाला गेले होते बाहेर येतात ते भेटून. साहेब गाडी नाही त्याच्याकडं, तो आता कशाला येतोय. अहो बाकी पोरांना सांगितलं की शाळेत तुम्ही जाता शिक्षक कसं सांगतो तसं तुम्ही सांगायला लागला. आता गाडी नाही चहा प्यायला गेलाय तिकडून निघालाय 2.5 तास झाले. आता तुम्ही आज ठिकाण देता, तुम्ही हा ठिकाणी आज शोधताय का? तुम्ही सहनशक्तीचा अंत बघताय. ऐकून घेतलं बाबा जाऊ द्या खरं अडचण काहीतरी असलं कसलं चहा पितोय. इथं 50 लोकांनी वडापाव घाला त्याच्या पाठीमागून. बघा ते येतोय का त्याशिवाय संपणार ना मीटिंग. तुम्हाला जाऊन देत आणि तुम्हाला जाऊन देणार नाही. काय आमचं काम आहे का ते करा. खासगी मालमत्ता आहे काय पुरण धरून तुमची. मनाला वाटेल तसं चालवताय तुम्ही, मनाला वाटेल तेव्हा पण ठेवणार, शेतकऱ्यांना त्रास देणार, राजकारणाबाई वाटोळा करता का तालुक्याचं? हेच चाललेलं आहे आता. सांगायचं की मला फोन करून की पुढे धरून कधी चालू व्हायचं आणि महिने झालं तीच वाट बघतोय. आपण काय करू सर्वांची नावं घ्यायची ऍड्रेस घ्या. ते कसं आहे आता ऐका ना, आमदार संयमी आम्ही संयमी नाही. आम्ही तुमच्या घोडा लावायला सगळ्यांना खंबीर आहे. आता कसं आहे तुम्ही विनाकारण इतका वेळ घाललाय, 3 तास झाले. तुम्ही काय करताय? कुठे तुम्ही फोन लागत नाही का? त्याच्यावर माणूस नाही काय? ऐका ना, माझं काय म्हणणं आहे, मला आपल्याला मिटिंग घ्यायची आहे, आपल्याला कुठले कोण नाही करू शकत. किती वेळ झाला? 3 तास झाले. आपण गॅस मार्गाने जायचंय आणि आले ना मलाही बघू दे की किती वेळ मिटिंग झाली. एक व्यक्ती आहे ना कसं करणार? प्रशासनाला घेणार वेळ meeting नाही होत ना, ते कवरच होत नाही. अजून 15 मिनिटांनी मी कपूर साहेबांना फोन लावतो साहेब. त्याच्यानंतर अजून 15 मिनिटांनी मी DCM साहेबांना जे मंत्री आहेत त्यांना फोन लावू. बरोबर, काहीतरी त्याचा सोक्ष गोष्ट लागेल ना. मिटिंग संपूर्ण नाही, ज्यांना वापर व्हायचं असेल मिटिंग म्हणून यांची काहीतरी आहे ना कर्तव्य दोघांची सत्तेकांची साहेबांची बसलेल्या. आपला एक ज्युनियर इथे उपस्थित नाही, त्याच्यामुळे आपल्याला एवढं बोलणं खावं लागतंय. त्यांचं काहीतरी मला वाटतं त्यांचं काहीतरी कर्तव्य आहे ना, ते सांगायला फोन करा. ऐका ना, मला एकच मदत हवी. आता आपल्याला सगळ्यांना पुरंदर चालू पाहिजे. बरोबर आहे, त्याच्या मोटारी नाद उठते, लाईट नाद उठते, तिथं कचरा अडकतो म्हणून सांगताय. कचऱ्याच्या तिथं कोण आहे का दुरुस्त करायला? मोटारीच्या तिथं कोण आहे का दुरुस्त करायला? पाईपलाईनच्या तिथं कोण आहे का दुरुस्त करायला? मेकॅनिकलचं कुठं कोण माणसं आहेत? लाईनवरती कोण उपस्थित आहे का फील्डला? कारण आपण गेले 9 जूनपासून फॉलोअप घेतोय. आपली स्कीम चालू नाहीये. स्कीम चालू आम्हाला प्रायोरिटी स्कीम चालू करायची, त्यासाठी मिटिंग बोलवली आहे. स्टेटस काय आहे त्याच्यासाठी. बरोबर आहे, आम्हाला स्कीम चालू करून पाहिजे. त्याच्यासाठी आम्हाला काय ते तुम्ही सांगा. आणि तुम्ही सगळ्यांनी ना, माझं काय म्हणणं आहे, कोण आलं नाही काय नाही ना, ते आपण इथं बसून बघू. त्याच्यावर अजिबात कोणी प्रश्न विचारू. मला फक्त तुमच्याकडून एकच मदत पाहिजे. आता फील्डवरती मोटरचं काम कोण करतंय, लाईटचं काम कोण करतंय, ती स्कीम दुरुस्त करण्यासाठी पाईपचं काम कोण करतंय, त्या नदीवरती कोण काम करतंय का, फील्डवरती कोण आहे ते बघा. सर फोन केलं तर कोणीच नाही सर. शिंदे कोण नाही, खालचा कोण नाही. अधिकारी सरळ म्हणाले तिथं कोण नाही म्हणते बाहेर. आणि मीटिंग चालू झालेली आहे. मीटिंगचा अध्यक्ष मी आहे. बरोबर आहे, मीटिंग मध्ये मी सगळे प्रश्न मांडलेत. एक शेवटचा प्रश्न आहे जो बेलके साहेबांशी संबंधित आहे, ते उपस्थित राहिल्याशिवाय तू मांडू शकत नाही. त्यामुळे मीटिंग सुरू झालेली आहे. आता सरांनी, जयस्वाल साहेबांनी सगळ्यांनी ठरवायचं की मीटिंग मधनं वॉकआउट व्हायचं का काय करायचं. तर मी तर मीटिंग संपवणार नाही जोपर्यंत ते येणार नाही आणि प्रश्न मांडला जाणार नाही. माझं स्पष्टपणे भूमिका ती आहे.
नाहीत काय, मग आम्ही कशासाठी एवढी कटकट करतो ते तरी कळलं ना. म्हणजे लोक एवढ्या, आम्ही सगळ्या लोकांना एवढे कष्ट करतो, लोकांच्या पर्यंत जातो, आम्ही म्हणतो आम्ही लोकप्रतिनिधी आहे. जर एखादा आपल्या शाखा अभियंता सगळे उपस्थित असताना, आपण सर्व अधिकारी, आपले उप अभियंता आहेत, आपण असं आहे, आपल्यावरती सिनियर मी भोसले साहेबांनी लावला, सगळ्यांना लावतोय, तरी सुद्धा उपस्थित राहत नाहीये, तर मग असं काय आहे ना. म्हणजे मग शाखा अभियंता पाटबंधारे खातं चालवतो का, किंवा पुरंदर उपसा चालवतोय का? ठाक नाही किंवा काय म्हणजे आणि काहीच नाही ना. म्हणजे सर गेले सर कशासाठी एक मिनिट घाबरायचा विषयच नाहीये. मी सगळ्यांना पाठवतो, एक मिनिट सगळ्यांना विनंती आहे, मी ऐका ना, एक मिनिट साहेब, आपल्याला आठवत असेल सर 3:30 वाजता मी आपल्याला फोन काय केला होता, सर मी तुमच्या ऑफिसला येतो, मी एकटं येणार सर तुमच्या ऑफिसला, सर मी इथं येणारच नव्हतो सासवड, मी सासवडला म्हटलं का आपल्याला, मी काय म्हटलं सर मी आपल्या ऑफिसला येतो म्हणून. बिलीव्ह मी, माझं इंटेन्शन कुठेही वाईट नाही, फक्त काय माहितीये का की मला क्लिअरिटी हवी आहे सर. भीती कसली सर, कसली, कसलं प्रेशर, कर नाही त्याला डर कसली, काही दोषी नाही येत ना, ते काही अडचण नाही ना, मग कर नाही त्याला डर कसली, यायचं फेस करा ना तुम्ही, साधं सोपं आहे ना. नाही केलं ना कोणीच फेस, मग तेच तर होतं, आता फेस करा ना. एक साहेब येत आहेत तर दुसरे साहेब का नाही येते, येऊन फेस करा तुम्ही, सामोरं जा ना प्रश्नांना. मलाही माहित नाही, मी आता वाचतोय पुस्तक, पण माझं काय तर पूर्ण झालं नाही. काही लोक टीका पण करतात माझ्यावर, मला काही कळत नाही म्हणून, बरोबर का ना. म्हणजे त्यामुळे बेटर वे की तुम्हीच ठरवा, तुम्हाला डिपार्टमेंटली माहिती असेल काय एक चालेल. आता ते बोलून द्यायला काय त्यांना नोटीस देणार, काय म्हणजे काय काय ऍक्शन घेतली म्हणजे मला पुढे जायला ना, मग मी त्या प्रश्नांवरती येतो ना. त्या सर ऐका ना, मी वेट करतो सर, मला तर मिटिंगमुळे एकतर आपण मला कमिटमेंट करावं की काय करणार. काय झालंय जर म्हणजे आपल्या एंटायर प्रोटोकॉलमधलं मला वाटतं मी प्रोटोकॉल आता समजून घेतलं, सगळ्यात लास्ट की हे म्हणजे फाउंडेशन, तेच येणार ना ती शाखा अभियंता, तर मग मी विषय घेतो पुढे, पण मग आपण काय म्हणजे त्याला मला माहित नाहीये काय आहे. नाही मी कारवाई म्हणतच नाहीये, मी काय म्हणतो माहितीये का, एक लोकप्रतिनिधी पण सोडा मी आहे म्हणून, मी असंही म्हणत नाही मला आमदार आहे म्हणा तुम्ही म्हणून, किंवा मला लोकप्रतिनिधी म्हणा, एक सामान्य नागरिक म्हणून जर मी मीटिंग लावली आहे, त्या मीटिंगला जर कोणी हजर नाहीये आणि गेले 4 तास ऐका ना, त्यांचे सिनियर्स आलेले तिथं आणि 9:30 पर्यंत आम्हाला तर सगळ्यांनाच वेठीला धरलं त्याने, तर वी शुड नो म्हणजे रिझन ना की काय ऍक्शन होणार आहे, म्हणजे आम्हाला पुढे जायला सर काहीच अडचण नाहीये मला. आपण कळवा सर काय ऍक्शन घेणार ते आम्ही सुरू करतो मग मीटिंग पुढे. बर ठीक आहे सर, बोलतो आम्ही पुढे सुरू करतो. ठीक आहे सर.